हे असं आहे, मस्त रंगलेली मैफिल असते ना तेव्हा साला नेहमी फोन वाजतो. गडीवरून फोन? आत्ता कोण असेल तिथे? नाही, संपत असणार मूर्ख माणूस. हा बोल रे. साहेब एक लफडा झालाय साहेब. ती वीणा पळाली साहेब. काय? हे डुकरा बोलू नकोस माझ्याशी. जा शोध तिला. चला रे. हॅलो हॅलो आई, वीणा बोलतेय. कशी आहेस? बरं ऐक, मला काही कामासाठी मुंबईच्या बाहेर जावं लागतंय. नाही माहिती किती दिवस. मी गोम संकलकडे पैसे ठेवलेत. संजयला सांग त्यांच्याकडे जाऊन पैसे घ्यायला. हो अगं बहिणी, अगं दादाचाच फोन असेल ना, नंतर कर. नाही म्हणजे जेवताना असं उठू नये ना, म्हणून तुला सांगते. मनू जा बाळ, तू घे फोन. अगं घे काय फोन अशा. अगं भरल्या पानावर उठलं ना तर तो अन्नाचा अपमान होतो. अगं आई, पण आकाशचा फोन असेल, त्याला काही महत्वाचा निरोप द्यायचा असेल तिला. अगं जेवण झालीत, आता हातावर पाणी पडलं का करेल ती त्याला फोन. ती बघ. उठ, आधी उठ. अगं काय झालं? काय झालं म्हणून विचारतेस? तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस. आधी जाऊन तिची माफी माग. चल. अगं कुणाला सॉरी म्हणायचं मला काहीच कळत नाहीये. मला जास्त बोलायला लावू नकोस. तू मनुष्य असं का वागलीस आणि तू जे काही मनुष्य वागलीस ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. समजलं? हे बघ आई, तेव्हा आपण जेवत होतो आणि जेवताना फोन रिसीव्ह करू नये अशी आजीच म्हणते ना, म्हणून ते आम्ही सांगू ना तिला समजावून. तू सांगण्याची गरज नव्हती. त्यावेळी फक्त मला तिचा राग आला होता आणि मला तिला हट नव्हतं करायचं ना. मग आधी जाऊन तिची माफी माग. आपण जर शब्दांत दुखावलं ना मग आपणच जाऊन फुंकर मारायची असते. जाते. संपत, तुला मी असा फुकटचा का पोसू रे? तुला ढगात जाताना मला पाहायचंय. थांबा साहेब. केश, शांत व्हा साहेब. एकीकडे तुम्ही मला अडवता, त्या मनूचा नाद सोड, अशा 56 मुली मिळतील असं सांगताना, आणि आज त्या 1.5 दमडीच्या त्या वीणासाठी तुम्ही संपतचा जीव घेताय. साहेब, तुम्हाला वीणा हवी ना? मी आणतो तिला. उद्या सकाळपर्यंत मी तिला इथे हजर करतो. आई काय शांत शांत काय सगळं? सगळे आपापल्या कामाला निघून गेले. आई एक विचारू, तुम्ही चिडणार नाहीत ना? चिडू कशाला? आतापर्यंत कधी चिडले का तुझ्यावर? विचार, काय विचारायचं ते. आजचा दिवस मी काका काकूंकडे जाऊ का? नाही म्हणजे लग्न झाल्यानंतर मी गेलेच नाहीये ना, त्यांची खूप आठवण येते. ईश्वर, अगं त्याच्यासाठी परमिशन कशाला घ्यायला हवी आहे? तुझं घर येते, तू कधी जाऊ शकतेस. आणि अगदी खुशाल जाताना भेटायला, त्यांनाही खूप बरं वाटेल आणि तुलाही थोडा बदल होईल. जा. थँक्यू. दादा, ती पोरगी तिच्या काकाकडे गेली. मुंबई सोडून जाणार असं कळलं. मुंबई सोडून नाही समज, ती हे जग सोडून जाणार.